नमस्कार, मी करुणाज ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर खरं तर मी माझ्या चॅनलवरती नेहमी स्किन केअर, हेअर केअर आणि माझे डेली ब्लॉग शेअर करत असते। पण आजचा व्हिडिओ हा नवीन होणार आहे। या दोन तिन्ही मधलं काहीच नसणार आहे, तर नवीन आज माझ्या व्हिडिओमध्ये असणार आहे। आजचा व्हिडिओ पॉडकास्ट व्हिडिओ असणार आहे आणि हा माझा पहिलाच पॉडकास्ट व्हिडिओ असणार आहे। तर त्यासाठी आपल्यासोबत आहेत संगीताताई शिरभाते। तर त्या ताईंशी बोलण्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। तर जरा करूया व्हिडिओला सुरुवात। तर नमस्कार ताई। तर हे आहेत संगीताताई। ताई तुमचं नाव? माझं नाव संगीता शिरभाते। तर या ताईच्या ज्या आयुष्यात आहे खूप मोठा असा संघर्ष आहे। तर आता आपण ताईंना काही प्रश्न विचारूया। तर ताई, तुमच्या संघर्षाला सुरुवात जी आहे ते कधीपासून झाली? माझा जन्म झाला तेव्हापासूनच झाली म्हटलं। म्हणजे तरी तुम्ही किती वर्षाच्या असाल? वर्षाची नाही, फक्त 6 महिन्याची मापून। 6 महिन्याची? म्हणजे असं नेमकं काय झालं होतं 6 महिन्याचे असताना, तुम्ही प्लीज सांगाल? माझ्या आई वडिलांचं पटत नव्हतं, तर माझी आई मला टाकून मामाकडे चालली गेली। मग माझ्या आजीनं, माझ्या बाबांना, माझ्या काकांनी माझा सांभाळ केला। आणि तुम्ही 6 महिन्याचे होता तुम्ही म्हटलंय, पण तुम्ही म्हणजे तुमच्या रडण्याचा आवाज वगैरे ऐकून तुमची आई थांबली नाही का? कशीच नाही, माझी आई मला पाळण्यात टाकून निघून गेले। बघा, शेजारी माझी आई दुसऱ्याकडे रात्रभर राहिली, पण मला बघून सुद्धा नाही बघितलं म्हणते। अरे बापरे, बघा तुम्ही आता म्हणजे 6 महिन्याचं बाळ केवढं असतं हे समजू शकता। तर ताई 6 महिन्याच्या असताना त्यांना त्यांची आई पाळण्यात सोडून गेली होती। तर बघा, तेव्हापासूनच यांच्या आयुष्याला म्हणजे संघर्षाला सुरुवात झाली आहे यांच्या आयुष्यात। सुख म्हणून असं आठवत नाही जीवनात मी, कारण का दुःखाच्या डोंगरातूनच निघत आहे। आणि त्यानंतर मग तुमच्या वडिलांनी तुमचा सांभाळ एकट्याने केला की मग लग्न केलं? माझ्या वडिलांनी मी 10 वर्षाच्या नंतर लग्न केलं। 10 वर्षाच्या असताना तुमच्या वडिलांचं खरं तर लग्न झालंय। तर तुमच्या आईला म्हणजे असं समजुता करण्याचा प्रयत्न केला का तुमच्या वडिलांनी? पहिल्यांदा 2 वेळा गेली मी 6 वर्षाची असताना, नंतर 10 वर्षाची झाल्याच्या नंतर। तर ते म्हणायची मी नाही येत आता, मी टाकले तिथं डबल पाय टाकत नाही, विषय संपला माझा, तूही मेली माझ्यासाठी तुझा बाप पण मेला। म्हणजे असं यांच्या आईने यांच्याकडे फिरून कधीच पाहिलेलं नाहीये। आणि त्यानंतर त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या काका काकू आणि आई वडिलांनी किंवा सावत्र आईने त्यांचा सांभाळ केला। तर सावत्र आईने कशा प्रकारे तुमचा सांभाळ केला? व्यवस्थित केला की सावत्रपणा दाखवून केला? सावत्रपणा दाखवूनच केला, पण आता ते मला सगळं समजून चालायला लागलं आणि तिलाच चांगलं म्हणायला लागलं। ते आता म्हणजे पर्याय नव्हता आईकडे, सावत्र आई हीच सगळी आई म्हणून त्यांना त्यांच्याकडे म्हणजे राहावं लागलं। तर मग तुमचं लग्न कसं झालं? म्हणजे लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज की ओळखीतून होतं कोणाच्या? माझं लग्न असंच झालं, दुसऱ्या माणसाने पत्ता सांगितला आणि हे मला बघायला आले शिवणगावातली मंडळी। कारण त्यांचं काही इकडे शौका पाण्यात लागलेले असं माहितीने सांगितली। आणि मग मुलगा चांगला आहे म्हणून निघाला, सांगितलं, बस 8 दिवसात लग्नानंतर तुमचे मिस्टर काय दारू प्यायला लागले? माझे मिस्टर पहिलेच दारू पिणारे होते, जुवा सगळंच होते त्यांना, व्यसन होते। त्यांनी मला कशीच मदत नाही केली, मारठोक करायची, हाकलून द्यायची, लय अत्याचार, म्हणजे मला असं सुख म्हणून काही आठवतच नाही। मग तुम्ही या घरात कधी आला? म्हणजे मी तुमचं घर पाहिलं एकदा, की जे ताईचं घर आहे ते खूप मोठं असं म्हणजे 4 रूमचं वगैरे घर आहे यांचं। आणि त्या घरामध्ये यांचे सासू सासरे आणि मिस्टर ते राहतात। आणि ताई आहे बघा, इथे छोट्याशा रूम मध्ये जे तुम्हाला दिसतंय एवढीच यांची रूम आहे। तर एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यांची छोटीशी रूम दाखवलेली आहे। तर तुम्ही या घरात केव्हा आलात? मी या घरामध्ये 2012 मध्ये। मग तुम्हाला घरच्यांनी काढून दिलं की तुम्ही तुमच्या इच्छेने या घरात आल्या? माझ्या घरच्यांनी मला काढून तर दिलं, माझ्या घरात पाहिजे नाही, माझ्यावर घासलेट सुद्धा टाकलं माझ्या सासूनं। ताईवरती बघा घासलेट ओतल्या गेलं आणि त्यांना म्हणजे जाळण्याचा प्रयत्न केला एक प्रकारे। मी इथं नदीकाठ राहायला आली, पहिल्याच वर्षी माझ्या घरात टोंगळीभर पाणी, म्हटलं एवढा पूर साचलेला होता, माझे भांडे पण वाईट। की छोटीशी रूम आहे तेव्हा ताईकडे भांडे पण नसणार आहे, कारण घरातून हाकलून दिल्यावरची अवस्था आपण समजू शकतो। दारू पिणारा नवरा, त्यात समजून न घेणारे सासू सासरे, आणि अशा अवस्थेत ताईने दिवस काढले। मी गंभीरपणाने माझ्या मुलासाठी जीवन काढलं इथं। ताईची ही शिलाई मशीन आहे आणि याच मशीनच्या भरोश्यावर, ही शिलाई मशीन नाही, त्यांची ही लक्ष्मी आहे आणि याच्याच भरोश्यावर त्यांनी आजपर्यंत बघा दिवस काढलेले आहेत। आणि तुम्ही म्हणता ना की आपण प्रत्येकच जण म्हणतो की आपल्या आयुष्यात खूप संघर्ष आहेत, आपण थोड्याशा दुःखाने खचून जातो, त्यासाठीच मी ताईशी बोललेले आहे। कारण कसं, दुसऱ्याचं दुःख ऐकलं की आपलं दुःख खूप छोटं आहे असं आपल्याला वाटतं, ताईचं दुःख खरंच खूप मोठं आहे। ताईला पहिला मुलगा झाला आणि दुसरी मुलगी असताना म्हणजे तुम्ही ट्रकमध्ये वगैरे गेले होते मला, तर ते कसं झालं मग? माझे मिस्टर खूप पिऊन आले आणि मला म्हणे माझ्या घरात नको, मला 8वा महिना चालू होता त्यावेळेस, धरून मला ट्रकमध्ये बसून दिलं आणि ते उतरून गेले, आता माझ्या घरात नको म्हणे, माझी बॅग सगळं मला फेकत काढलं।
म्हणजे ट्रकमध्ये आपण बघतो ना, आपला ट्रक दिसला की भीती वाटते, कारण ते लोक कसे असतात, काय असतात आपल्याला काहीच माहित नसते. नेहमी हायवेवरती प्रवास करणारे लोक असतात, ड्रिंक वगैरे करतात, ते कसे असतात आपल्याला काहीच माहित नसते. पण 8व्या महिन्याच्या अवस्थेत ताई त्या ट्रकमध्ये त्या लोकांवरती विश्वास ठेवून म्हणजे काही किलोमीटर त्यांच्या सख्या आईकडे गेल्या होत्या एका दिवसासाठी. तर त्यांच्या मिस्टरांनी त्यांना घराच्या बाहेर काढून दिलं होतं. आणि मग तुम्ही परत कधी आलात? मुलगी झाल्यावरती आला की लगेच म्हणजे वडिलांनी समजावून पाठवलं? माझं डिलिव्हरी झाली त्याच्यानंतर 2 महिने, माझा बाळ 7-8 महिन्याचं झाल्याच्या नंतर मग मला घ्यायला आले. मी येणारच नव्हती. मग खूप याला त्याला म्हणून मिनता करे, तर मग आणले तर पुन्हा ते तसेच वागायला. मग व्यवस्थित वागले की पुन्हा तसंच? पुन्हा तसंच. आणि खायचे प्यायचे सुद्धा ताईचे खूप असे म्हणजे खूप वाक्य हाल माझे झाले काही आहेत. विचारूच नका, ते मी स्वतः काढले. मग ते माझं मलाच माहित आहे जुनी कंडिशन. ताई दिवसभर उपाशी राहत होत्या आणि नवरा दारू पिऊन संध्याकाळी घरी आल्यावर केलेलं जेवण सुद्धा फेकून देत होते. म्हणजे ताईच्या पोटात ते जेवण सुद्धा पडत नव्हतं. लढत बसायचं निर. तर मग आता तुमचं म्हणजे घर कशावर चालतं? माझं घर माझ्या हातमजुरीवर, शिलाई करायची, एक एक ब्लाऊज शिवून, एक एक साडी करून. तर मुलं लहान लहान असताना बघा ताईने दिवस कसे काढलेत मग तुम्ही? म्हणजे शिलाई काम वगैरे मुलं करू देत होते का तुम्हाला? माझे मुलं असे बसायचे, माझे मुलं असे शांत असायचे, मला काहीच त्रास नाही द्यायची. मी काम करायची, ते माझ्या भोवताल खेळायचे. आणि शेतीचं काम मग तुम्ही हे सांभाळून कधी केलं? शेतीचं काम म्हणजे मुलं सोबत न्यायचे कधी कधी, तिकडून आल्याच्या नंतर संध्याकाळचं ब्लाऊज काढायचं. बघा लहान लहान मुलं, संध्याकाळचं. आणि आपण आता म्हणजे डिलिव्हरी झालेल्या बाईची किती काळजी घेतो की डोळे कवडे आलेले आहेत, हे करू नको, ते करू नको. पण मुलं 6 महिने झाल्यावरच ताईने बघा शेतात कामाला गेल्या. मुलं पाळण्याला म्हणजे झाडाला पाळणा बांधून पाण्यात मुलं टाकून ताईने शेतात काम केलं. आणि त्यानंतर घरी येऊन संध्याकाळी ताईने ब्लाऊज शिवले. आणि यांच्याकडे लाईन पण नव्हती, अंधारात तर केलं. अंधारात दिवा घेऊन यांनी जे आहे ते मशीनवरती ब्लाऊज शिवले आहेत. तर इतका मोठा ताईचा संघर्ष आहे. आणि आता ताई तुमचं म्हणजे आता जे मुली आहेत, थोडं संकट आलं की बघतो आपण की मुली आत्महत्या करतात, तर त्यांना तुमचं काय सांगाल तुम्ही? माझं त्यांना हेच सांगणं आहे की स्वतःच्या भरोश्यावर निर्भय राहायचं. कधी किती की संकट आले तर घाबरायचे नाही, समोर चालायचं. म्हणजे मुलींनी शिक्षण घेणं खूप आवश्यक आहे. काही नाही काही जीवनात गुण घ्यावा, नंतरच आपलं समोर चालायचं. शिक्षणासोबत आपल्या अंगावर म्हणजे आपल्या अंगामध्ये कला सुद्धा पाहिजे. ताईजवळ जर कला नसती, ताईचं शिक्षण ताई तुमचं किती झालेलं आहे? माझं 10वा वर्ग. 10वा वर्ग ताईचं शिक्षण झालं आहे. पण ताईंनी बघा ब्लाऊज वगैरे शिकल्या होत्या, शिवण क्लास केला होता, तर त्यामुळे ताईचं पोट त्यावरती भरलं. पण आमचं असं म्हणणं आहे, ताईंचं असं स्पेशली म्हणणं आहे की मुलींनी शिक्षण घ्यावं. आणि त्यांच्या मुलीला सुद्धा ते म्हणजे सायन्स वगैरेला टाकणार आहेत. आता 10वीला मुलगी आहे त्यांची आणि 12वीला मुलगा आहे. तर त्यांनी मुलाला बघा 13 वर्षाचा असताना घरातला व्यवहार शिकवला, भाजीपाल्याचा धंदा शिकवला, शाळा पण चालू आहे आणि शाळा पण करतोय त्यांचा मुलगा. म्हणजे त्यांच्या मुलाचा त्याला आता थोडा हातभार आहे. त्याने बघा घरात काही वस्तू वगैरे घेतल्या. बाजूला तुम्हाला कपाट दिसते मागे माझ्या, तर ते कपाट सुद्धा त्यांच्या मुलांनी घेतलंय. गॅस त्यांच्या मुलांनी घेतलेला आहे. आणि एकट्या बाईच्या कमाईमध्ये काहीच होऊ शकत नाही, काहीही खर्च त्यांचा झालेला नसता. तर हे असं सगळं ताईने केलेलं आहे. तर सर्व मुलींना माझं एकच म्हणणं आहे की प्रत्येक मुलीनं आपल्या पायावर ठामपणे उभं राहायचं, नंतरच लग्न करायचं. कारण जीवनात कोणचा वेळ कशी येईन हे कोणालाच माहिती नसते. कोणत्याही पोरीनं आपापल्या स्वतःच्या पायावर उभं राहून निर्भयतेनं चालायचं, कधीच डगमगायचं नाही, आत्महत्या करायचं नाही. जग कसंही असलं तरी आपण सरळ चालायचं, हेच माझं म्हणणं आहे. आत्महत्या हा कुठल्याही गोष्टीचा पर्याय नाहीये. संकटातून आपण समोर गेलं पाहिजे, आत्महत्या न करता किंवा खचून न जाता. आपण स्वतःवर निर्भय राहून कधीच घाबरायचं नाही. असं प्रत्येक मुलीनं वागायला, कधी कोणाला भ्यायचं नाही. आपला रस्ता आपण स्वतः चालायचा, कोणावर कधीच निर्भय राहायचं नाही. म्हणजे सर्वात जास्त आवश्यक आहे मुलींनी स्वतःच्या पायावर उभं राहणे. आणि शिक्षण जर कमी असेल तर त्यासोबत आपण काहीतरी कोर्स केला पाहिजे, म्हणजे 4 पैसे आपण कमवू शकू. काहीतरी गुण घ्यायचा प्रत्येक मुलीनं, कारण का आयुष्य हे कोणाला माहिती नसते कधी काय होणार आहे, कधी कोणत्या वळणावर कसं आपलं आयुष्य बदलेल हे काहीच सांगता येत नाही. तर असं सगळं ताईचं आयुष्य आहे. आणि अजूनही ताईचा प्रवास चालूच आहे कठीण. कारण का मला संकट म्हणून असे काहीच वाटत नाही, मी हसत पार पाडतो. सगळ्या संकटाचा ताईंनी हसत सामना केला आहे. आणि मिस्टर दारू पिऊ पिऊ त्यांना पॅरालिसिस सुद्धा गेला होता. आणि त्याच्यानंतर त्यांना गँग्रीन सुद्धा झाला, तर त्यांचा पाय असा तोडलेला आहे. तर ते आता सध्या एका जागेवर बसून आहे. अशा अवस्थेत सुद्धा ते दारू पितात. इथले कामं सांभाळून माणसाचं पण मला ड्रेसिंग वगैरे पायाचं करावं लागलं ना. माणूस पण जागेवर बसलेला आहे, त्यांना पण पोसावं लागते आणि लेकरं पण बघावं लागते. माझ्यावर किती जिम्मेदारी आहे, तुम्ही माझ्यासारखं कोणी करूच नाही शका.
मी या ताईचं जेव्हा ऐकलं तेव्हा खरंच म्हणजे माझ्या अंगावरती काटे आले आणि असं मला वाटलं की मी जर ताई तुमच्या जागी असते तर मी म्हणजे आत्महत्याच केली असती. मी स्वतः तर गेलंच असते, माझ्या मुलांना घेऊन सुद्धा आत्महत्या केली असती. म्हणजे असं मला विचार आला तेव्हा. पण नंतर विचार केला, असं वाटलं की नाही, ताईला पाहून आपल्या जगण्याची हिंमत आली आहे आणि प्रत्येक मुलींनी असं संकटाचा सामना करत जगलं पाहिजे. दुसऱ्यावर कधीच अवलंबून नका राहू. नवरा कितीही चांगला असता, प्रत्येकाचे नवरे वाईट असतात असं नाहीये. नवरा कितीही चांगला असला, आपापल्या नशिबाने मिळत असते, पण आपलं नशीब आपण स्वतः लिहायचं. दुसरा कधीच नाही लिहू शकत. आपली प्रत्येक गोष्टीसाठी नवऱ्यासमोर हात पसरावे लागले पाहिजे नाही. प्रत्येक गोष्टीसाठी नवऱ्यासमोर हात पसरा, तो देईल तेव्हा घ्या. असं न करता स्वतःच्या पायावर उभं असलं पाहिजे आपण. कधी परिस्थिती अशी असते का माणसापेक्षा बाईला बळ येऊन बाई माणूस होऊ शकते, बाई माणूस घर सांभाळू शकते, असं काही नाही आहे. माणसातनं बाईत काहीच फरक नाही आहे. फक्त जिम्मेदारीनं सरळ वागायचं शिका फक्त. आणि कधी कधी ना पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त स्ट्रॉंग असतात, कारण त्याच्यात दुर्गेचा अवतार, काली. आणि खरंच स्त्री ही एक शक्ती आहे आणि ती शक्ती दाखवून दिली पाहिजे आपण आपली. ते आपण दाखवू शकतो आपल्या स्वतःच्या बळावरच, दुसऱ्याच्या बळावर दाखवू शकत नाही. त्याच्यासाठी प्रत्येक बाईने आपल्यामधली दुर्गा जागाची आणि शक्ती होऊन आपला संघर्ष समोर न्यायचा, हेच माझं म्हणणं आहे. तर बघा, तुम्हा सर्वांना ताईचं एकच सांगणं आहे की हिमतीने पुढे जा, हार नाही मानायची. आत्महत्या न करता संकटाला सामोरे जा, हसत संकटाचा सामना करा, मार्ग निघणारच आहे. आणि आपला जीव आहे हा लाख मोलाचा. ह्या परमेश्वराने आपल्याला घडवला, हे त्याचे फार आभार आहे. पण जीव जर एक वेळाचा कमी जास्त झाला तो डबल दिसत नाही. पण जीव आहे तर जहान आहे अपना, कुछ भी देखना नहीं पड़ता आगे पीछे. हसते रहो बस. आणि एवढं असूनही ताईकडे मी रोज येते, आता 1.5 महिना झालाय. ताई नेहमी हसत असतात. त्यांच्या मागं संकट आहे, दुःख आहे, खूप टेन्शन आहे, तरीही ताईने कधीही म्हणजे त्यांच्या कामावरती या संकटांचा किंवा म्हणजे टेन्शनचा असर कधीच होऊ दिलेला नाहीये. माझं काम मी माझ्या डोक्यानं माझ्या इकडे तिकडे कसं चुकू नये द्यायचं, सरळ करायचं, घरचा विचार घरी ठेवायचा आणि आपल्या कामावर फोकस करायचं आहे माझं म्हणणं. ताई मला पण हेच म्हणतात की कामात लक्ष कामातच द्यायचं आणि घरचं टेन्शन घरीच ठेवायचं, इथं घेऊन यायचं नाही. तर ताईंचं हे मला आवडलं की जे टेन्शन आहे ते त्याच ठिकाणी ठेवलं पाहिजे आणि आपल्या कामात आपण परफेक्ट असलं पाहिजे. आपण आपल्या कामात बिझी जर असलं ना तर कशाचाच विचार नाही करायचा. कारण आपलं आपण मजुरी करणं आहे, आपल्याला सिलाई करणं आहे. ते कारण ब्लाऊज म्हणजे खूप बारीक काम आहे, उलिशानं चुका होते. याच्यात पूर्ण लक्ष देऊन शिकायचं. येतं सगळं सुट, असं माझं म्हणणं आहे. हा, तर असं आहे, आपल्या कामामध्ये आपण परफेक्ट असलं पाहिजे आणि ताईच्या त्या कामामध्ये परफेक्ट आहेत. म्हणजे एक सुपर टेलर म्हटलं तरी चालेल, ताईला परफेक्ट टेलर आहेत त्या. तर असं होतं आमचा आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.